कोण चंदन उगाळतंय? सुगंध येतोय. डोळे मिटून बघा तुम्हीच. घ्या. चंदन नाही, सखू शेण फासतीये कुणाला तरी. हो, पण कमाल म्हणजे कुणीतरी ह्याकडे सुद्धा अगदी कौतुकाने पाहतंय, अगदी चंदनच असल्यासारखं. कुणीतरी कुणीतरी म्हणत देवी आमची चेष्टा करताय. पण शेण असून सुद्धा कोणाला तरी चंदनाचा सुगंध आला, ही खरी कमाल आहे. जरा शब्द खाली पडू देऊ नका. हो, पण नेहमी अगदी चंदनाची उटी लावून, तुळशीचा हार घालून लोणी भरवणारी सखू आज चक्क शेण फासते तिच्या सख्याला. देवी तेही का करतीये हे सुद्धा जाणलंच असेल तुम्ही. शंकर आणि गंगीचं घर वाचवायचंय तिला म्हणून. हो, पण तुम्हाला शेण लावायचं? हो, कसं दिसतंय ते? गोमय म्हणा देवी, गोमय. अंगणाला चापटून धोपटून शेणानं सारवलं की ते कसं पवित्र, देखणं आणि प्रसन्न दिसतं, अगदी तसं वाटतंय. विठुरा, तुला ठाऊक आहे रे मी हे का करते, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. सगळं झालं ना की रखुमाई मातेला सांग, ती तुला छान उठणं लावून अंघोळ घालेल ना. फक्त थोड्या वेळ अजून सहन कर. बरीच आहे की हो. म्हणजे हिने शेण फासायचं आणि तो उद्योग निस्तरण्यासाठी उठणं लावून अंघोळ मी घालायची. हे बरं आहे. तुम्हाला नाही घालायची आहे का? नाही, बाकी कोणी हसत घालेत. अहो अहो थांबा. अशा निघालात कुठे? उत्तर तर द्या. तुम्हाला घाण वाटत असेल तर काही कुठे जायला नकोय. मला सगळं कळतं हो. मी जर नाही घातली तर दुसरीकडे जाऊन उठणं लावून अंघोळ घालून घ्याल. जमणार नाही. सखूने मला सांगितलं आहे, मीच अंघोळ घालणार. मग असं मनातलं न बोलता तरा निघाल्या कुठे होतात? आणि नको का तापट ठेवायला? ठेवते तापत. मनोरमाबाई, आवरा आता तुमच्या सुनेला. ही जर अशीच वागत राहिली ना तर मग एक दिवस तुमच्या हातात टाळ आणि मुखात इटून आम्ही येईल. कधी येईल ते बी तुमच्या लक्षात यायचं नाही. आणि तवा जिंगरोबा तुम्हाला माफ करणार नाही. तुमचा कुणी बी वाली नसेल. नाही बाबाजी, असं म्हणू नका बाबाजी. मग कसं म्हणू? त्या नरपशूचं संकट मी माझ्या साधनेच्या बळावर परतवून लावलं. पण तुझ्या या सुनेचं विठ्ठल भक्तीचं खूळ
तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल एवढं नक्की आहे. या अवलक्षणी जे गुण उधळतीये ना ती वाटी नाशाची आहे, नाशाची नाशाची. तवा जळताना खराच तुझ्या पदरात आहे हे लक्षात ठेव मनोरमा. माझा विठुराया चांगलं वागणाऱ्याला कधीच एकटं टाकत नाही आणि ओरखडाही उमटू देत नाही. अगं ए बाबाजींना शहाणपणा शिकवतेस? मा झालाय का तुला? हा सगळ्या वस्तीत माझी शोभा करतेस? हा चल घरी चल, तू चल घरी चल. ना अकलेची दृष्टच काढते. सासूबाई अहो चाल अहो सासूबाई चल. त्या घरी जय नागोजी बाबा, 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 जय नागोजी बाबा. गंगेला मठात बोलवून पुण्यांदा टाळक्यात घन माराया पाहिजे. सकू घे घे तुझ्या बायकोला तुझ्या ताब्यात. हिचं काय करायचं आहे काय नाही हे तुझं तूच ठरव. माझी मुलगी जर हिच्यासारखी वागली असती ना तर तिच्या पायाला दगड बांधून विहिरीत ढकलून दिली असती. ही कुळबुडवी कुठे गेली होती विचार विचार ना. अगो बाई कुठे? वस्तीत गेली होती, वस्तीत गेली होती, वस्तीत वस्तीत गंगीच्या वस्तीत. काय? अहो गंगा मावशी जिथे राहते तिथंच तर वहिनी गेल्या होत्या ना. मग याच्यात आभाळ कोसळल्यासारखं काय करताय? अरे गधड्या, तू कशाला मध्ये तोंड घालतोयस? आपल्यासारखी घरंदाज श्रीमंत माणसं असल्या वस्तीत जात नाहीत. मी माझ्या हयाती त्या वस्तीत गेलो नाहीये आणि ही सकू गेली तिथे. छे 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 छे. नुसती वस्तीतच गेली नाही, तिथे जाऊन गंगीच्या घराच्या भिंतीवर त्या विठ्याचं चित्र काढलं या हिच्यामुळे गावातले सगळे त्या गंगीचं घर जाळायला गेले होते. पण बाबाजी वेळ तिथे पोहोचले म्हणून गंगीचं घर वाचलं. बापरे. हो, त्या काळ्यानं माझ्या आयुष्याचं वाळवंट केलं तर ही त्याचेच गुण गाते. काय ग सखू, असं का करतेस तू? अगं आपली भक्ती आपल्या मनात ठेवावी. हे दिगो, काय करतोयस? तिला शिकवतोयस की फूस लावतोयस? हे असं वागतोस ना म्हणून शेपारली ती. भक्ती आपल्या मनात ठेवावी. असं प्रेमानं आणि मुळूमुळ बोलून काही होणार नाहीये. आधी चांगलं खेटराने सोड तिला, 14 रत्न दाखव तिला, मगच काहीतरी होईल. अगं रमाई, अगं रमाई काय? तुला हे जमणारच नाही तुला ठाऊक आहे मला. पण निदान घरात असतील नसतील तितके कागद, दौत, बोरू हे तरी घेऊन येऊ शकतोस ना? असं मख्खासारखा काय उभा आहेस?
जा ना, घेऊन ये ना लवकर. लाज आणलीस ग? गुण उधळलेस तिकडे जाऊन? नाही हो सासूबाई, काका मावशीला बरं वाटतं म्हणून मी. म्हणून काय? म्हणून त्या काळ्याचं चित्र काढलंस? पण का काढलंस? तुला काय वाटलं तो वरून ढगात न येऊन तुला मदत करेल? तर ना तुझ्या डोक्यात ना त्या विठ्याचं खूळ उतरवलं पाहिजे, मगच तू वटणीवर येशील. चल चल चल. सासूबाई नंतर का? चल. ये. डोक्याला ताप आहेस तू अगदी. माझ्या स्वभावाविरुद्ध वागायला भाग पाडतेस मला. अगं तू ना माझं रक्त जाळतेस. प्रत्येक वेळेला तुला काही सांगावं की? तू सांगितलेलं साहित्य आणलंय मी. काय आहे काय तुझ्या मनात नक्की? तू विचारूच नकोस. काय ग सखू, लिहिता येतं का? येतं. उत्तम. मग हे शिक्षण सार्थकी लागू दे आता. या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहायचंय. किमान सहस्त्रनाम लिहिलं गेलं पाहिजे. समजलं? काय लिहायचंय? अगं उचकट की थोबाड जरा. एरवी मोठाली तत्वज्ञान सांगत असतेस ना. महागुरूंचं नाव घ्यायची वेळ आल्यावर बरोबर वाचा बसली तुझी. अगं हे दीडशाने बोल ना. बोल. गप्पा बस. गप्पा. तू यात पडायचंच नाहीस. तू आधी बाहेर निघ बघू. आणि ही सखू जोवर या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहित नाही ना, तोवर हिला पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाही. आणि खबरदार, खबरदार कोणी हिला मदत केली तर. काय बघतोस डोळे फाडून? मावणार नाही मी तुझ्या डोळ्यात. कारण इतकी लहान राहिले नाही मी, आणि तू तितका मोठाही झालेला नाहीस. अरे हिची बाजू घ्यायला नको धडपडूस. भानावर ये. बाहेर पड हिच्या गारुडातून. घरादाराची राख रांगोळी झाल्यावर अक्कल येणार आहे का तुला? तू चल आधी बाहेर चल. देखणे ते ठीक आहे. दार सुरू कर लिहायला. पगार. तू चल चल बाहेर. या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहायचंय. असं लिहायचंय. किमान सहस्त्रनाम लिहिलं गेलं पाहिजे. लिहिलं गेलं पाहिजे. विठुराया, काय रे करू मी? ह्या सखूला काय शिक्षा दिली असेल कुणाच ठाऊक. अगं वहिनी शिक्षा करतील ग, काहीही करतील. पण मूळ मुद्दा हा आहे की ती त्यातून काही शिकणार आहे का? तिला अद्दल घडेल का? मग ती कळायला नको का आपल्या? काय आहे? सखूला शिक्षा काय दिली याच्याकडे कान लागलेत ना. उगाच उकरून उकरून बातम्या काढू नका. आणि जाऊ बाई, आज जेवायला मिळणार आहे की नाही? की नुसतेच तमाशे बघून आज पोट भरायचंय? नाही ना. मग जा ना, लागा ना कामाला. बघितलं, विश्वासात घेऊन आपल्याला काही सांगायचं नाही, काही नाही, नुसते हुकूम सोडायचे. आणि ही ढालगज यमुना बघा कशी मान उडवत गेली. अगं महामाया वस्ताद आहे. हा तेच म्हणते मी फक्त कामासाठीच हवी हिला. आपली काही किंमतच नाही. अगं वच्छे, अगं माझं ऐक ना. अगं अगं वच्छे 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 वच्छे. अगं वच्छे, अगं सगळा राग तू माझ्यावर का काढतेस? ह्या सासू सुनांचं बाकी बरं आहे. ही मेली सून सारखी चुका करते.
आणि सासू शिक्षा देते. काम सोडून ही सून शिक्षा भोगत बसते आणि काम मात्र माझ्या एकटीच्या गळ्यात. अगं वच्छे, स्त्रियांचे अंतरंग ओळखणं फार कठीण असतं आणि सखूला जाणणं म्हणजे महाकठीण आहे. आपल्याला शिक्षा भोगावी लागते हे माहीत असून सुद्धा महामायेला न आवडणाऱ्या गोष्टी ती करतच असते. तिला काय हवंय हेच माहित नाही. पण हे तुम्हाला कशाला समजायला हवं? तर लसूण घ्या आणि सोलून द्या मला. मी हो. विठुराया, ही कसोटी नाही रे जमते मला. या आधी कितीतरी अग्नी दिव्य केलेत, पण हे नाही जमते मला. मी जय जिंगरोबा कसं लिहू? माझे हात अक्षरे लिहायला वळतच नाहीयेत. मी केला ना प्रयत्न, पण तरी नाही रे होते. मी काय करू आता? जय जिंगरोबा लिहायला जाते, पण जय विठुरायाच येते. आणि ही सखू जोवर या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहित नाही ना, तोवर हिला पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाही. सखू, हे सखू, आहुंचा आवाज. सखू, अहो तुम्ही इथे काय करताय? सासूबाईंनी बघितलं तर ओरडतील त्या तुम्हाला. आवाज करू नकोस, शांत राहा. चल चल. अगं हे काय, सगळे कागद कोरेच आहेत. वाटलंच होतं मला तुझ्याकडून काही होणारच नाही, म्हणूनच मी आलो. तुला काय उपाशी राहायचंय का? थांब. अहो हे काय करताय? उलट्या हाताने का लिहिताय? इतकी हुशार आहेस तू आणि इतकी साधी गोष्ट विसरतेस. अगं सखू, उजव्या हाताने लिहिलं तर माझं अक्षर रमाई ओळखील ना, म्हणून मी डाव्या हाताने लिहितोय, म्हणजे कुणाला संशय येणार नाही. कळलं? बघ आता. ओ शंभू बाळा, जोजो, गाई गाई. शंभू बाळा, आता पटकन झोपायचा. गाई 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 गाई. शंभू बाळा, मामाच्या खोलीकडे कोण डोकावून बघतंय, कोण डोकावून बघतंय? मामाशी बोलायचंय. चला बोलूयात हा आपण. चला. ओ शंभू बाळा. मामा नाहीये. शंभू बाळा, मामा खोलीत नाहीये. मग कुठे गेला? सखूच्या मदतीला तर नाही ना गेला? चल बघूया. तुझी मामी ना
खूप डांबरट आहे. अहो, तुम्हाला लिहिताना जर कोणी बघितलं ना तर खूप गोंधळ होईल. सखू अगं शांत राहा, येऊ दे मला, पटकन होईल.